हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण 6th स्टँडर्डचा जो 16th चॅप्टर आहे द युनिवर्स, आजच्या व्हिडिओमध्ये तो पाहणार आहोत. आणि याचा फर्स्ट पार्ट जो आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये 16th जो चॅप्टर आहे द युनिवर्स त्याचा सेकंड पार्ट म्हणजेच जो हाफ आपला चॅप्टर रिमेनिंग होता तो पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला. 16th चॅप्टर द युनिवर्स त्याचा नेक्स्ट पार्ट. चला तर मग सुरू करूया. प्लॅनेट्स ऑफ सोलार सिस्टम. फर्स्ट मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजेच मराठीत आपण बुध म्हणतो. दिस प्लॅनेट इज क्लोजर टू द सन. हा जो मर्क्युरी आहे तो सूर्याच्या जवळचा ग्रह आहे, जवळचा प्लॅनेट आहे. इट इज विजिबल इन द मॉर्निंग अँड द इव्हनिंग इफ इट इज अवे फ्रॉम द सन. तो सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला दिसतो, सकाळी आणि संध्याकाळी. अ नंबर ऑफ डिप्रेशन्स विच लुक लाईक वल्कॅनिक क्रेटर्स बट आर ॲक्च्युअली कॉज्ड बाय meteoric falls can be seen on the surface of Mercury. Mercury is the fastest moving planet. या ग्रहावरती उल्कापात जेव्हा होतात तेव्हा उल्कापातामुळे निर्माण झालेले जे ज्वालामुखी असतात, ठीक आहे, तर त्या ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे जे खड्डे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. आणि हे मर्क्युरी जे आहे ते काय आहे तर सर्वात वेगवान असा प्लॅनेट आहे, सर्वात वेगवान ग्रह आहे. देन नेक्स्ट व्हीनस. व्हीनस म्हणजे शुक्र, ठीक आहे. इट इज द ब्राइटेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. हा सोलार सिस्टममधला ब्राइटेस्ट प्लॅनेट, तेजस्वी असा ग्रह आहे. इट इज सीन इन द स्काय इन द ईस्ट बिफोर द सनराईज अँड इन वेस्ट आफ्टर द सनसेट. तो सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेला आणि सूर्यास्ताच्या नंतर पश्चिम दिशेला आपल्याला बघायला मिळतो. It rotates around itself from the east to west. It is the hottest planet. तो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो आणि तो सर्वात जास्त असा तप्त ग्रह आहे, हॉटेस्ट आहे तो. देन अर्थ. अर्थ इट इज अर्थ म्हणजे सर्वांना माहिती आहे पृथ्वी, ओके. इट इज द थर्ड प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टम. हा सूर्यमालेतला तिसरा ग्रह आहे. नो अदर प्लॅनेट अदर दॅन द अर्थ हॅज लाईफ ऑन इट. आणि पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर सजीव सृष्टी नाही आहे. ॲज द अर्थ इज अ मॅग्नेट देर इज अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड द अर्थ. इट डायवर्ट्स द हार्मफुल रेज फ्रॉम द सन टुवर्ड्स द पोलार रिजन ऑफ द अर्थ. आणि पृथ्वी स्वतः चुंबक असल्यामुळे पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहेत आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे काय होतं, सूर्यापासून येणारे जे हार्मफुल रेज आहेत, जे हानिकारक किरणं जे आहेत ते पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात, ठीक आहे, ते आपल्यापर्यंत पोचत नाही. देन मार्स म्हणजेच मंगळ. मार्स म्हणजेच मंगळ, ओके. इट इज द फोर्थ प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. हा चौथा ग्रह आहे. ॲज द सॉईल ऑन मार्स कंटेन आयर्न इट्स कलर इज रेडिश. Hence, Mars is also called the red planet. The highest and longest mountain in the solar system, Olympus Mons, is located on Mars. आता हा चौथा ग्रह आहे सूर्यमालेतला आणि मंगळावरची जी माती आहे ती लोह असल्यामुळे तिचा रंग जो आहे तो कसा असतो, तांबूस लालसर असतो आणि म्हणून त्याला रेड प्लॅनेट असंही म्हणतात, लाल ग्रह असंही म्हणतात. आणि सूर्यमालेतला सर्वात उंच ग्रह आहे तो, ठीक आहे. उंच आणि लांब जे पर्वत आहे ते त्याच्यामुळे त्याला ऑलिम्पस मॉन्स असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. देन ज्युपिटर. ज्युपिटर म्हणजे काय, गुरु, ओके.
दिस इज द लार्जेस्ट प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टम. हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे, लार्जेस्ट आहे. इट इज सो ह्यूज दॅट ॲज मेनी ॲज 1397 प्लॅनेट्स ऑफ द साईज ऑफ द अर्थ कॅन गेट अकॉमोडेटेड इन इट. आणि तो एवढा मोठा आहे की 1397 पृथ्वीगोल सहज त्याच्यामध्ये मावतील इतका तो मोठा आहे. Even though the planet is so huge, it revolves around itself with a great speed. आणि तो खूप मोठा असून सुद्धा तो स्वतःभोवती खूप वेगाने असा फिरतो, खूप स्पीडली फिरतो. As huge storms occur frequently on it, it is also called the stormy planet. आणि त्याच्यामुळे सतत त्या ग्रहावर सतत वादळं जी आहेत, प्रचंड वादळं जी आहेत ती येत असतात. त्याच्यामुळे त्याला वादळी ग्रह, स्टॉमी प्लॅनेट असंही म्हटलेलं आहे. देन सॅटर्न, इट इज द 6th प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टम अँड नेक्स्ट ओनली टू ज्युपिटर इन साईज. हा सूर्यमालेतला 6वा ग्रह आहे आणि गुरुच्या नंतर आहे, म्हणजे ज्युपिटरच्या नंतर आहे. इट इज कन्सिडर्ड टू बी अ पेक्युलियर प्लॅनेट बिकॉज ऑफ द रिंग्स अराउंड इट. आणि त्याला सॅटर्न म्हणजे शनी, ठीक आहे, त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण असा हा ग्रह आहे कारण त्याच्याभोवती कडी आहे, त्याच्याभोवती रिंग आहे. आपल्याला इमेजमध्ये दिसू शकते. दो इट्स मास इज 95 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ, इट्स डेन्सिटी इज व्हेरी लो. इफ इट इज वर ड्रॉप्ड इन टू अ सी लार्ज इनफ टू होल्ड इट, इट वुड ॲक्च्युअली फ्लोट इन इट. आणि त्याच्या वस्तूचे पृथ्वीच्या 95 पट असताना सुद्धा त्याचं वस्तुमान, त्याची जी घनता आहे, त्याची जी डेन्सिटी आहे ती खूप कमी आहे. समजा एक मोठा समुद्रामध्ये जर शनिग्रह टाकला तर तो त्याच्यावर तरंगू शकतो, ठीक आहे. देन युरेनस, नंतरचं आपलं प्लॅनेट आहे युरेनस. इट इज द 7th प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. 7वा ग्रह आहे तो. इट कॅनॉट बी सीन विदाउट अ टेलिस्कोप. तो दुर्बिणीशिवाय आपण पाहू शकत नाही. इट्स ॲक्सिस इज सो ग्रेटली इन्क्लाइंड दॅट इट अपियर्स ॲज इफ इट इज रोलिंग अलॉंग ऑन इट्स ऑर्बिट. आणि युरेनस ग्रह जो आहे त्याचा जो ॲक्सिस आहे, त्याची जी आस आहे ती कल्लेली आहे. कल्लेली म्हणजे इन्क्लाइन म्हणजे वाकलेली आपण म्हणतो ना, तर तशा प्रकारे आहे. त्याच्यामुळे तो घरंगळत आहे की काय असं आपल्याला दिसतो. इफ इट इज रोलिंग अलॉंग इट्स ऑर्बिट, तो त्याच्या ऑर्बिटमध्ये, त्याच्या कक्षेत घरंगळतोय की काय असं आपल्याला दिसण्यात येतं. देन नेपच्यून, इट इज द 8th प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. 8वा ग्रह आहे तो. अ सीझन ऑन नेपच्यून लास्ट फॉर अबाउट 41 years. आणि एक ऋतू सुमारे 41 वर्षांचा असतो नेपच्यूनमध्ये. ऑन धिस प्लॅनेट वाइंड्स ब्लो विथ एक्स्ट्रीमली हाय स्पीड. आणि या ग्रहावर जे वारे आहेत ते खूप वेगाने वाहतात, ठीक आहे. देन बघा इथे खाली काय दिलं रेड लाईनमध्ये, द पिरियड्स ऑफ रोटेशन अँड रिव्होल्युशन ऑफ द प्लॅनेट्स आर एक्सप्रेस रिलेटिव्ह टू दोज पिरियड्स ऑन द अर्थ. म्हणजेच ग्रहांचे जे परिवलन आहे, परिभ्रमण जो काळ आहे, त्याचा जो तक्ता आहे तो वर आपल्याला 114 या पेजवर आपल्याला इथे दिसतोय, इथे आपल्याला दिलेला आहे, ठीक आहे. देन नेक्स्ट आपला प्लॅनेट आहे सॅटेलाइट. सॅटेलाइट म्हणजेच उपग्रह. मून इज अ सॅटेलाइट, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. द celestial bodies that revolve around a planet without independently revolving around the sun are called satellite. म्हणजे सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता एखाद्या विशिष्ट ग्रहाभोवती फिरणारी जी वस्तू असते, जी खगोलीय वस्तू असते, तिला सॅटेलाइट असं म्हटलेलं आहे. ती सूर्याभोवती फिरत नाही, ठीक आहे. देन लाईक प्लॅनेट सॅटेलाइट रोटेट अराउंड देअर रिस्पेक्टिव्ह ॲक्सिस. आणि ग्रहांसारखे ते सुद्धा सॅटेलाइट जे आहे, उपग्रह आहे, हा स्वतःच्या कक्षेत फिरत असतो, ठीक आहे, स्वतःभोवती फिरत असतो. द मून इज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. मून आहे, चंद्र हा पृथ्वीचा सॅटेलाइट आहे, पृथ्वीचा उपग्रह आहे. इट डज नॉट हॅव ॲन ॲटमॉस्फिअर. त्याला वातावरण त्याच्यावर नाही आहे.
इट्स पिरियड ऑफ रोटेशन अँड रिव्हॉल्युशन आर बोथ ऑफ 27.3 days. त्याचं जे पिरियड आहे भ्रमणकाळ आणि परिवलन काळ जो आहे तो 27.3 दिवसाचा आहे. एक्सेप्ट फॉर मर्क्युरी अँड व्हीनस ऑल अदर प्लॅनेट्स हॅव सॅटेलाइट्स बट इन व्हॅरिंग नंबर्स. आणि मर्क्युरी आणि व्हीनस यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. ठीक आहे. देन एस्ट्रॉइड्स. एस्ट्रॉइड म्हणजेच लघुग्रह. A great number of small sized bodies could not turn into planets when the solar system was found, but continued to revolve around the sun. These bodies are known as asteroids. सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेला ग्रह बनण्यास जे काही निष्फळ ठरतात म्हणजे जे ग्रह बनत नाहीत असे लहान लहान खडक आहेत त्या लहान लहान खडकांना आपण एस्ट्रॉइड असं म्हणतो. A belt of such celestial bodies has formed between the planet Mars and Jupiter. आणि हे यांचा जो पट्टा आहे या एस्ट्रॉइडचा जो पट्टा आहे हा कुठे तयार होतो तर मार्स आणि ज्युपिटर जे ग्रह आहेत यांच्यामध्ये या लघुग्रहांचा जो पट्टा आहे एस्ट्रॉइडचा जो पट्टा आहे या खडकांचा तो तयार होतो. देन ड्वार्फ प्लॅनेट. आता ड्वार्फ प्लॅनेट म्हणजेच काय तर बटुग्रह. Okay, a small size celestial body that revolve independently around the sun is called a dwarf planet. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची एक वस्तू असते, लहान आकाराचा एक ग्रह असतो त्याला आपण बटुग्रह असं म्हणतो. ठीक आहे. A celestial body like Pluto can be classified as a dwarf planet. आणि प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूचा जो आहे त्याला ड्वार्फ प्लॅनेट असं म्हटलेलं आहे. प्लुटो टेक्स अराउंड 248 years to complete its revolution around the sun, whereas it take around 6.38 days for one rotation. आणि सूर्याभोवती फेरी मारण्यास त्याला किती वर्षे लागलेत तर 248 वर्षे लागतात. तर परिवलन करण्यासाठी त्याला एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी त्याला 6.38 days लागतात. ओके. देन यूज युअर ब्रेन पॉवर. वाय डू वी सी ओनली वन साईड ऑफ द मून. आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते. देन सेकंड, विच प्लॅनेट हॅज अ डे लॉंगर दॅन इट्स इयर. कोणत्या ग्रहाचा दिवस एक वर्षापेक्षा मोठा असतो. देन फाइंड आउट. Obtain information about the various asteroids and dwarf planets in the solar system and discuss it in the class. सूर्यमालेतील विविध जे लघुग्रह आहेत किंवा जे बटुग्रह आहेत त्यांची माहिती मिळवा आणि वर्गात चर्चा करा. देन कॅन यू टेल. बघा नंतर आपल्याला काय सांगितलं आहे. हॅव यू एव्हर सीन इन द इव्हनिंग ऑर इन द pre-dawn hours a large celestial body with a long tail. What is it called? तुम्ही संध्याकाळी किंवा पहाटे लांब शेपटी असणारी एखादी मोठी खगोलीय वस्तू पाहिली आहे का किंवा तिला काय म्हणतात. ठीक आहे. अ कमेट. आता आपण अ कमेट म्हणजे कमेट काय आहे बघूया. कमेट म्हणजेच धूमकेतू. ठीक आहे. अ कमेट इज अ celestial बॉडी दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. धूमकेतू जो आहे तो सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारा असा गोल असा हे आहे. Then comets are formed out of ice and dust particle. They are part of the solar system. कमेट्स जे आहेत ते कशापासून तयार होतात तर धूळ आणि बर्फ यांच्यापासून तो तयार होतो. They are part of the solar system. Since olden times, the appearance of a comet has been considered to be an inauspicious event. Okay. The part of the solar system. Since olden times, the appearance of a comet has been considered to be an inauspicious event. म्हणजे केतूने पृथ्वीजवळ येणं हा जो इव्हेंट आहे ही फार पूर्वी अशुभ मानलं जायचं. ओके. इनऑस्पिशियस इव्हेंट म्हणजेच अशुभ मानलं जायचं. कॉमेट्स appear like points when they are far away from the sun. सूर्यापासून दूर असताना ते एका छोट्याशा पॉईंट बिंदूसारखे दिसतात. दे बिकम इझिली विजिबल टू अस बिकॉज ऑफ दी शॉर्टर डिस्टन्स अँड द हीट ऑफ दी सन. आणि सूर्याजवळ आल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे
कमी अंतरामुळे ते डोळ्यांना आपल्याला सहज दिसू शकतात आपल्या डोळ्यांनी. देन कमेट्स आर मेड अप ऑफ फ्रोझन मॅटर अँड डस्ट पार्टिकल. फ्रोझन मॅटर गोठलेले जे द्रव्य आहे त्याच्यातून म्हणजे बर्फ जो आहे आणि धुळीकण याने ते धूमकेतू तयार झालेले असतात. When they are close to the sun, these frozen matters get converted into gas due to the solar heat. जेव्हा ते सूर्याच्या जवळ जातात तेव्हा हेच फ्रोझन जे आहेत गोठलेले जे आहेत ते त्यांचं रूपांतर गॅसेसमध्ये कन्वर्ट होतं, वायूमध्ये कन्वर्ट होतं. कशामुळे? तर सोलार हीट, सूर्याच्या उष्णतेमुळे. These gases get thrown in a direction away from the sun. As a result, certain comets appear to have a long, feathery tail. Due to their long elliptical orbits, their appearance in the sky is very rare. They reappear in the sky after very long period of time. आणि त्याच्यामुळे काय होतं तर हे वायू जे आहेत ते सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात, त्याचं वायूत रूपांतर होऊन. ठीक आहे. त्यामुळे काही धूमकेतू जे आहेत ते लांबट आपल्याला पिसाऱ्यासारखे दिसतात. ठीक आहे. फिदरी टेल पिसाऱ्यासारखे दिसतात. तर आणि धूमकेतू हे सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात आणि त्यांची जी त्यांच्या दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमुळे काय होतं ते बऱ्याच काळानंतर आकाशात जे आहेत ते दिसतात. त्यांचं जे कक्षा आहे, त्यांचं जे ॲक्सिस आहे ते लंबवर्तुळाकार आहे. ओके. देन कमेट्स आर क्लासिफाईड इंटू मेन ग्रुप्स, लॉंग पिरियड कमेंट्स अँड शॉर्ट पिरियड कमेंट. हे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं यांचं. लॉंग पिरियड कमेंट्स म्हणजे दीर्घकाळ, खूप जास्त काळ, आणि शॉर्ट पिरियड कमेंट्स म्हणजे अल्प म्हणजे कमी मुदतीचे धूमकेतू. लॉंग पिरियड कमेंट्समध्ये काय आहे बघा, दिस कमेंट टेक मोर दॅन 200 years टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन अराउंड दी सन. त्यांना 200 वर्षापेक्षा जास्त काळ लागतो सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास. आणि शॉर्टमध्ये दिस कमेंट्स टेक लेस दॅन 200 years टू कम्प्लीट द 1 रिव्हॉल्युशन अराउंड दी सन. आणि त्यांना एक फेरी पूर्ण करण्यास 200 पेक्षा कमी कालावधी लागतो. ओके. देन डू यू नो दिस. बघा आता खाली काय सांगितलं आहे. Halley's comet appeared in the year 1910 and reappeared in 1986. Its central part or nucleus was found to be 16 km long and 7.5 km wide. Halley's comet takes 76 years to complete its revolution around the sun. जे हॅलीज कमेंट आहे म्हणजे हॅलेचे ज्या धूमकेतू आहेत त्या 1910 मध्ये आणि 1986 साली त्यांचं त्या रिअपियर म्हणजे त्यांचं पुनरागमन झालं. ठीक आहे. हॅलेच्या धूमकेतूचा जो केंद्र भाग होता तो 16 किलोमीटर लांब आणि 7.5 किलोमीटर रुंद असा आढळून आला होता. आणि हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 76 years 76 वर्षे लागली. ओके. देन अ बीट ऑफ फन. आता थोडी गंमत त्यांनी सांगितलं आपल्याला, एक कृती सांगितले. मटेरियल रिक्वायर्ड. कोणतं मटेरियल लागणार आहे? अ टेबल फॅन, अ बँगल, अ पीस ऑफ लाईट, क्लोथ, ट्विन स्ट्रिंग अँड थ्रेड. टेबल फॅन लागणार आहे, बांगडी, एक हलका कपडा आणि सुती दोरा. shown in the picture sew the cloth around the bangle. Take a string as long as the length of the cloth and tie it to the bangle. Now hold the bangle in front of the fan and put on the fan. आता चित्रात दाखवल्याप्रमाणे बांगडीला कापड जो आहे तो दोऱ्याच्या मदतीने शिवून घ्या आणि नंतर त्या कापडाच्या लांबी एवढी सुतळी घेऊन ती बांगडीला त्या बांधा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही बांगडी जी आहे ती टेबल फॅन तुम्ही जिथे सुरू केला आहे त्या टेबल फॅनच्या समोर धरा आणि तो फॅन चालू करा. तुम्हाला काय दिसेल तर जो कापड आहे तो त्या दिशेने आपल्याला ज्या दिशेने वारा जातोय त्या दिशेने आपल्याला उडताना दिसेल, त्या दिशेने खेचला जाईल तो. ओके. देन इन द पास्ट फ्रेड व्हिपल an American astronomer proposed that comets consist of an icy cluster of various constituents. That is why comets came to be called dirty snowballs. By 1950, Whipple had discovered 6 comets. फ्रेड व्हिपल हे जे ॲस्ट्रॉनॉमर होते म्हणजे
जे खगोल निरीक्षक होते त्यांच्या निरीक्षकाने धूमकेतूची जी रचना आहे ती विविध घटकांच्या बर्फाळ जे संशय आहेत त्याने बनलेली असावी असं त्यांच्या शोधात त्यांना माहीत झालं होतं. देन 1950मध्ये 1950पर्यंत 6 धूमकेतू जे आहेत ते त्यांनी शोधून काढले होते. ओके. आणि ह्याच इन्फॉर्मेशनच्या बेसवर, ह्याच माहितीच्या आधारावर धूमकेतूचे डर्टी स्नोबॉल असे नामकरण झाले. ओके. देन अ meteor, at times we see a falling star. This event is called meteor fall. आपल्याला कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो आणि त्याच इन्सिडेंटला आपण मेट्रियर फॉल असं म्हणतो, म्हणजेच उल्कापात होणं असं म्हणतात. मोस्टली दिस मेट्रियर आर रॉकी पीसेस ओरिजिनेटिंग फ्रॉम द एस्ट्रॉइड बेल्ट. आणि अनेक वेळा हे जे मेट्रॉइड्स आहेत, उल्का आहेत, ते लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारं जे पीसेस असतात, शिलाखंड जे असतात ते. ओके. स्मॉलर रॉकी पीसेस गेट completely burnt due to friction with air after they entered the अर्थ atmosphere. आणि पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी जे घर्षण होतं त्याच्यामुळे काय होतं, ते छोटे छोटे जे असतात ना शिलाखंड ते पूर्णपणे जळतात. ठीक आहे. These are called meteorites आणि यांनाच उल्का असं म्हणतात, meteorites. It is believed that the Lonar Lake in Maharashtra has been formed by the impact of such meteorites. आणि असं म्हटलं जातं की जे लोणार सरोवर आहे महाराष्ट्रातलं ते अशाच उल्कांच्या आघाताने तयार झालेलं आहे. Meteors or meteorites falls occur on other celestial bodies too. पृथ्वीप्रमाणे इतर जे खगोलीय वस्तू आहेत त्यांच्यावर देखील असे उल्कापात जे आहेत, असं मेट्रॉइड फॉल जे आहे ते होत असतात. ओके. देन ऑलवेज रिमेंबर, science tries to explain different events occurring in the universe. We should study phenomena like meteor falls, eclipses, etc. rather than attach any blind faith or superstition with them. विश्वामध्ये म्हणजे या जगामध्ये घडणाऱ्या विविध ज्या घडामोडी आहेत त्या विज्ञान आहेत. ठीक आहे. धूमकेतू किंवा उल्का पडणे, ग्रहण होणे, ग्रहण होतं की नाही, सो ग्रहण होणे, ह्या सगळ्या शास्त्रीय यांच्यामध्ये या सगळ्यांना सायंटिफिक रिझन आहे. ओके. तर कोणतीही अंधश्रद्धा किंवा कोणतीही भीती जी आहे ती याबद्दल आपण बाळगू नये. ओके. देन व्हॉट वी हॅव लर्न्ड, आपण काय शिकलो. देर आर इन्युमरेबल गॅलेक्सीज इन द युनिवर्स. अवर सोलार सिस्टम, व्हेरियस स्टार्स क्लस्टर्ड आर पार्ट ऑफ द मिल्की वे. या विश्वामध्ये भरपूर असंख्य अशा दीर्घिका आहेत. सूर्यमाला आणि विविध जे तारा समूह आहेत त्यांच्याने हे जे आहेत हे आकाशगंगेचे भाग आहेत. ओके. व्हेरियस टाइप्स ऑफ स्टार्स लाईक द सन कॅन बी सीन इन द मिल्की वे. आणि सूर्याप्रमाणे विविध प्रकारचे जे तारे आहेत ते आपल्याला या आकाशगंगेत, या मिल्की वेमध्ये पाहायला मिळतात. डिफरंट प्लॅनेट इन द सोलार सिस्टम हॅव peculiar characteristics. Some planet have satellites whereas other do not have any. आणि सूर्यमालेतील विविध जे ग्रह आहेत वैशिष्ट्यपूर्ण असून काहींना चंद्र आहेत तर काहींना नाही आहेत. Comets have a characteristic structure but their appearance keep on changing. धूमकेतूची जी रचना आहे ती वैशिष्ट्यपूर्ण असून त्याच्यामध्ये बदल जे आहेत, चेंजेस जे आहेत ते होत असतात. ओके. सो फ्रेंड्स, इथे आपला हा जो 16th चॅप्टर आहे तो कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो नक्कीच आवडला असेल. आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला आमच्या नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनवरही क्लिक करा. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.